नमस्कार मंडळी, आज बनवतोय अगदी आचारी पद्धतीची रसरशीत बुंदी। वरून हलकीशी साखरेची कोटिंग असलेली आणि आतमध्ये मस्त अशी रसरशीत पाकाची बुंदी कशी बनवायची ना ते बघतोय। गणेश चतुर्थी काही दिवसांवर आलेली आहे। प्रसादाला तुम्ही ही बुंदी सहज बनवू शकता। बुंदी बनवण्यासाठी फक्त 2च इन्ग्रेडियंट लागतात आणि महत्त्वाच्या 2 टिप्स जर तुम्ही इथं फॉलो केल्या ना तर परफेक्ट अशीच बुंदी तुम्ही अगदी अर्ध्या तासामध्ये बनवून तयार करू शकता। आणि 2 वाटी बेसन पिठामध्ये ना अगदी 1 किलोच्या प्रमाणामध्ये तुम्ही बुंदी बनवून तयार करू शकता। तर चला, तुम्ही तर बघितलंच आहे किती रसरशीत बुंदी बनवून आज आपण तयार केलेली आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आलात तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर मंडळी, इथं मी 2 वाट्या बेसनपीठ घेतलेलं आहे। तर हे बेसनपीठ मी घरी दळून आणलेलं बेसनपीठ वापरलेलं आहे, ज्यामुळे अगदी व्यवस्थित बुंदी आपली बनवून तयार होते। तुम्ही जरी रेडीमेड बेसनपीठ वापरलं ना तरीसुद्धा चालणार आहे। फक्त इथं एक महत्त्वाची टिप्स तुम्हाला देते, ती तुम्ही नक्की फॉलो करा, म्हणजे अगदी मी बनवली तशी परफेक्ट तुमचीसुद्धा बुंदी बनवून तयार होईल। तर हे घरी दळून आणलेलं बेसनपीठ होतं, त्यामुळे याला पाणी थोडंसं जास्त लागतं। म्हणजे ही जी बेसनपीठ आहे हे हलकंसं रवाळ असतं आणि बेसनपीठ आपण ज्यावेळेस बॅटर तयार करून ठेवू ना त्यावेळेस थोडंसं हे बॅटर घट्टसर होतं। आणि आपण रेडीमेड जे बेसनपीठ वापरतो ते बेसनपीठामध्ये थोडंसं जरी पाणी जास्त झालं ना तर ते पीठ आणखी पातळ होतं। म्हणजे ते जे पीठ असतं ते अगदी मैद्यासारखं असतं आणि हे पीठ जे असतं ना हे थोडंसं रवाळ असतं। हे त्या दोन्हीमधला डिफरंट आहे, त्यामुळे पाण्याची क्वांटिटी थोडीशी कमी जास्त होऊ शकते। इथं मला 2 वाटी बेसनपिठासाठी 1 वाटी आणि वरती अगदी 2 ते 3 चमचे पाणी लागलेलं आहे। म्हणजे 1.5 वाटीच्या आसपास इथं मला पाणी लागलेलं आहे। घरचं बेसनपीठ असल्यामुळे याला पाणी थोडंसं जास्त लागतं, विकतच्या बेसनपिठाला पाणी थोडंसं कमी लागतं। त्यानंतर इथं मी हाताने हे व्यवस्थित होता होईन तेवढं हे फेटून घेतलं। त्याचं कारण तुम्हाला सांगते, ज्यावेळेस आपल्याला बुंदी अगदी टम्म फुगण्यासाठी ही प्रोसेस आपल्याला करणं खूप गरजेचं असतं। खूप जण इथं सोडा टाकतात, पण सोडा थोडासा अवॉइड करायचा आणि हाताने व्यवस्थित फेटून घ्यायचं। आचारीसुद्धा हीच पद्धत फॉलो करतात। त्यानंतर इथं आपण पाक बनवतोय। पाक बनवण्यासाठी सुद्धा मी तीच वाटी घेतलेली आहे, ज्या वाटीने आपण बेसनपीठ मोजून घेतलं त्याच वाटीने इथं 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। तर इथं पाण्याची क्वांटिटी मी थोडीशी वाढवली, त्याचं कारण तुम्हाला इथे सांगते। तर ज्यावेळेस आपण पाक शिजवून घेतो त्यावेळेस पाक थोडासा आटला जातो, त्यामुळे कुठंतरी बुंदीला पाक थोडासा शेवटी कमी पडतो। त्यामुळे इथं मी पाणी थोडंसं वाढवले, म्हणजे अगदी परफेक्ट पाक आपल्याला मिळतो। त्यानंतर इथं साखर पाणी घातल्याच्या नंतर यामध्ये 2 विलायचीसुद्धा मी कुटून घातलेले आहेत, ज्यामुळे आपल्या बुंदीला अगदी मस्त असा स्वाद येतो। खूप छान असा इलायचीचा फ्लेवर आपल्या बुंदीला येतो। त्यानंतर हा पाक मी व्यवस्थित असा सुरुवातीला मोठ्या गॅसवर 2 ते 3 मिनिटासाठी साखर वितळेपर्यंत शिजवून घेतला आणि गॅसची फ्लेम बारीक करून अगदी 5 ते 6 मिनिटासाठी हा पाक मी व्यवस्थित शिजवून घेतला आहे। पाकाला हलकीसा असा चिकटपणा आला आणि हलकीशी चकाकी आली की गॅस बंद करायचा। पाक खूप जास्त आटवायचा नाही, पाक जसा थंड होतो तसा घट्ट होतो, हे लक्षात ठेवा। त्यानंतर आपलं जे बॅटर आपण तयार करून घेतलं होतं हे पुन्हा हलकंसं मी मिक्स करून घेतलं। तर यामध्ये जास्तीचं पाणी आपल्याला इथं घालण्याची गरज नाही, अगदी परफेक्ट आपलं हे बॅटर बनवून तयार आहे। दोन्ही वाट्यांमध्ये मी इथं हे बॅटर थोडंसं काढून घेतलेलं आहे। तर हे बघा, आता यामध्ये मी खाण्याचा थोडासा कलर घालणार आहे, म्हणजे अगदी आचारी बनवतात ना त्याच पद्धतीची आपली ही बुंदी बनवून तयार होते। तर मंडळी, इथं मी सुरुवातीला ऑरेंज म्हणून हा कलर घातला होता, पण त्याचा रंग हलकासा असा पिवळसर आला, पण छान दिसत होता। तर होतं असं कधी कधी, पण रेसिपी अगदी उत्तम बनून तयार झाली होती। त्यानंतर दुसरी वाटी जी होती त्यामध्ये मी थोडासा ग्रीन कलर घातला होता। इथं तुम्हाला ग्रीन कलर नसेल आवडत तर तुम्ही हलकासा पिंक किंवा दुसरा एखादा तुमच्या आवडीचा कलर इथं वापरू शकता, किंवा रेड कलर तुम्ही इथं वापरू शकता। म्हणजे पिवळा कलर आणि लाल कलर इथं तुम्ही वापरू शकता, किंवा पिंक कलरसुद्धा वापरू शकता, दोन्ही कलर छान होते। त्यानंतर तेल व्यवस्थित तापून घ्यायचं। इथं तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे बुंदी फ्राय करून घेण्यासाठी। तर आता इथं जे आपण वाट्यांमध्ये बॅटर तयार करून घेतलं होतं त्यापैकी 1 बॅटर इथं मी घेतलेलं आहे आणि झाऱ्यावरती घातलेलं आहे। तर महत्त्वाची टिप्स तुम्हाला सांगायची आहे, मोत्यासारखी बुंदी होण्यासाठी झाऱ्या अजिबात आपल्याला हलवायचा नाही, असा घट्ट पकडायचा आणि त्यावरती हे बॅटर घालायचं। जेवढं झाऱ्यावरती बसेल तेवढं बॅटर घालायचं आणि झाऱ्या अजिबात हलवायचा नाही। जेवढी बुंदी पडत आहे तेवढी पडून द्यायची, म्हणजे अगदी एकसारखी ही आपली मोत्यासारखी बुंदी बनवून तयार होते।
बॅटर आपलं अगदी परफेक्ट असल्यामुळे बुंदी तळाशी जात नाही किंवा तेलामध्ये टाकल्यावर चपटी होत नाही. अगदी परफेक्ट अशी आपली गोल गोल ही बुंदी बनून तयार होत आहे. तर तुम्ही बघू शकता पाण्याचं प्रमाण आणि बेसन पिठाची क्वालिटी चांगली असली की बुंदी अगदी मस्त बनून तयार होते. तुम्हाला दुसरी टिप्स इथं महत्त्वाची मला सांगायची आहे. बेसन पीठ जे आहे ते खूप दिवसाचं जरी असलं ना तरीसुद्धा बुंदी अशी गोल गोल फुलत नाही, चपटी होते किंवा तळाशी जाऊन बसते. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. बेसन पीठ जर ताजं वापरलं ना तरीसुद्धा बुंदीमधला डिफरन्स खूप येतो. जुनं जर बेसन पीठ वापरलं ना म्हणजे खूप दिवसाचं जर बेसन पीठ दुकानामधून आपण आणलं ते पीठ जरी वापरलं ना तरी बुंदी खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे ताजं बेसन पीठ बुंदीसाठी वापरायचं. बुंदी व्यवस्थित तळून घ्यायची आणि तेलामधून बाहेर काढायची. पाक आपला तयार आहे. पाक आपला हलकासा कोमट आहे आणि बुंदी छान गरम आहे. त्यामुळे काय होतं ना अगदी मिनिटभरामध्येच मस्त असा बुंदीमध्ये पाक शोषला जातो. खूप वेळ पाकामध्ये बुंदी ठेवायची नाही. अगदी मिनिट 2 मिनिटामध्येच पाकामधून बुंदी बाहेर काढायची आणि चाळणीमध्ये ठेवायची. आणि दुसरा बॅच ज्यावेळेस आपण तळू ना त्यावेळेस गॅसची फ्लेम आहे ना थोडीशी वाढवायची. तेल हलकंसं व्यवस्थित तापून घ्यायचं आणि झाऱ्या दुसऱ्या वेळेस या तर तुम्ही धुवून घेऊ शकता किंवा एखाद्या कपड्याने किंवा टिश्यू पेपरने व्यवस्थित पुसून घ्यायचं. जर त्याच तुम्ही झाऱ्यावरती बॅटर घातलं ना तरीसुद्धा बुंदी एकसारखी होत नाही. प्रत्येक वेळेस तुम्हाला झाऱ्या हा पुसूनच घ्यावा लागणार आहे, ज्यामुळे बुंदी अगदी एकसारखी बनवून तयार होते. तर भरपूर साऱ्या तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत मंडळी. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा. तर याच पद्धतीने मी सगळी बुंदी तळून घेतली होती. तर उरलेली जी आपली ग्रीन कलरचे बॅटर आपण तयार करून घेतलं होतं ते सुद्धा मी फ्राय करून घेतलं. ते सुद्धा अगदी परफेक्ट अशी मी ही बुंदी तळून घेतलेली आहे. कुठेच घाई गडबड करायची नाही. अगदी बुंदी तळण्यासाठी एक बॅच तळण्यासाठी ना आपल्याला खूप नाही तर अगदी 1 ते 1.5 मिनिटं लागतो. यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. बुंदी तळत असताना सुद्धा आपल्याला बुंदी जी आहे ती खूप अशी कडक करायची नाही. हलकीशी बुंदी जी आहे ती मऊच ठेवायची म्हणजे पाक व्यवस्थित मुरला जातो. तर तुम्ही बुंदी बघू शकता. एकूण एक बुंदी आपली एकसारखी गोल गोल आहे. एकही बुंदी अशी मोठी किंवा चपटी अशी नाही आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर मोत्यासारखी ही बुंदी बनवून तयार आहे. याच पद्धतीने सगळी मी बुंदी बनवून घेतली होती. बुंदी बनवण्यासाठी मला फार तर फार अगदी अर्धा ते पाऊण तास लागला होता. त्यापेक्षा जास्तीचा वेळ इथं मला लागला नाही आणि एवढ्या वेळेमध्ये मी 1 किलोच्या प्रमाणामध्ये बुंदी बनवून तयार केली होती. तर जसं मी बुंदी फ्राय करत गेले तशी तशी पाकामध्ये सोडायचे आणि पहिली बॅच मी पाकामध्ये घातली की ती काढून अशी चाळणीमध्ये काढून ठेवत होते. तर हीच पद्धत मी संपूर्ण फॉलो केली. त्यामुळे अगदी परफेक्ट अशी ही बुंदी बनून आपली तयार झाली. त्यानंतर हलकीशी ताटामध्ये ज्या ताटामध्ये आपण भाकरी वगैरे बनवतो त्याच ताटामध्ये बुंदी पसरून ठेवायची म्हणजे अगदी मोकळी फटफटीत बुंदी बनवून तयार होते. तरीसुद्धा आतून अगदी रसरशीत होते. तर व्हिडिओ कसा वाटला ना मंडळी ते सुद्धा कमेंट करून सांगा. अगदी परफेक्ट रेसिपी तुमच्यासोबत मी आज शेअर केलेली आहे. कुठेही व्हिडिओ एडिट केला नव्हता. त्यामुळे अगदी परफेक्ट रेसिपी तुम्हाला दिलेली आहे. प्रमाण व्यवस्थित दिलेलं आहे. हेच प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिहून तुम्हाला देते. तिथून सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ही अगदी योग्य प्रमाण वापरून अगदी परफेक्ट अशी बुंदी बनवून तयार करू शकता. बरं मंडळी, गणेश चतुर्थी काही दिवसांवर आलेली आहे. त्यामुळे तुम्ही ही बुंदी प्रसादासाठी बनवू शकता. तुमचे कमेंट मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता. रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा. मंडळी चला मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत